अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुशामदीद उस्मान भाई, खुशामदीद। आपने आने की जहमत क्यों की उस्मान भाई? हमें तलब कर दिया होता। उस्मान बिन तलाल बेचैन आहे उमर, बेचैन। आणि या बेचैनीची वजह? पाणी डोक्यावरून वाहतंय। त्या लोकांनी आमच्या घरात शिरून वार केलाय, पण आता आम्हाला त्यांच्या घरात शिरून त्यांना घायल करायचंय। करायचं काय उस्मान भाई? हुकुम करा। माझा एक मनसुबा आहे उमर, तो तुला पूर्ण करायचा आहे। तुम्हाला जे जे हवंय तेच होईल। तुमच्या हुकुमाची तालीम होईल। यावेळी आपण युद्धाच्या मैदानात आहोत आणि मी त्यांच्या विरोधात युद्धाची घोषणा करतो।
मेजर राठोड, आपल्याला सर्व निरपराध्यांच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे. येस सर. निरपराध लोकांची हत्या करणं हा भ्याडपणा आहे सर. पण आपण स्वतःचं रक्षण करण्यात पूर्णपणे समक्ष आहोत. मी तुम्हाला वचन देतो सर की आम्ही या आतंकवाद्यांना सडेतोड उत्तर देऊ आणि ज्यांनी कोणी हे कृत्य केलं आहे त्यांचा पर्दाफाश करू. ओ गॉड, या गाडीला काय चल झालं? चल चल. ओ गॉड डॅम इट, हिला पण आताच बंद पडायचं होतं. फिश, अगं बघ ना, फोन मध्ये नेटवर्क पण नाहीये आणि इतक्या रात्री इथे जवळपास मेकॅनिक किंवा गराज पण मिळेल की नाही माहित नाही. प्रियंका, आता काय करायचं? इथे आजूबाजूला कोणीच नाहीये. मला या गाडीबद्दल काही माहिती पण नाहीये, म्हणून मला रिपेअर देखील करता नाही येणार. हा, काय करायचं आता? ए मोनिका, बघ बघ, एक गाडी येते. अरे हा यार, हा. ती बघ. गॉड. मला वाटतं तुमची गाडी खराब झाली. मे आय हेल्प यू? ऍक्च्युली तुम्ही मला सांगू शकाल त्या आसपास कोणी मेकॅनिक किंवा गराज आहे का? या घनदाट जंगलात ना तुम्हाला कोणी मेकॅनिक मिळेल ना गराज. ओके, ऍक्च्युली आम्ही रुरल इंडियावर रिसर्च करायला टिळकनगरला निघालो होतो आणि अचानक आमच्या गाडीत बिघाड झाला. तुम्ही आम्हाला इथेच कुठे जवळच्या रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॉपवर ड्रॉप करू शकता का? इथे ना तुम्हाला कोणतं रेल्वे स्टेशन मिळेल आणि ना एखादा बस स्टॉप. आता काय होणार प्रियंका? एक विचारू, जर राग येणार नसेल तर जवळच माझं फार्म हाऊस आहे आणि जर तुम्हाला तिथे रात्र काढायची असेल तर तुम्ही राहू शकता आणि सकाळी मी माझ्या ड्रायव्हरला पाठवून कारही रिपेअर करून घेईन, तो तुम्हाला ड्रॉप पण देईल. ओके, दॅट्स सो नाईस ऑफ यू. थँक्यू. हाय, आय एम कबीर. हाय, मी प्रियंका आणि ही माझी फ्रेंड मोनिका. प्रियंका, तू सकाळ सकाळ इथे काय करतेय? मोनिका, बघ किती सुंदर किनारा आहे. वाव, इट्स अमेझिंग ना. आणि आपण कुठे रुरल इंडियावर रिसर्च करायला निघालो होतो. यापेक्षा सुंदर कुठलीच जागा नाही. जर काही दिवस आपण इथेच राहू शकलो असतो तर? तुम्हाला इथं जितक्या दिवस राहायचंय तितक्या दिवस राहू शकता. पण तुमची प्रायव्हसी? या सुंदरशा जागेत मी एकटाच राहतो. तुम्ही दोघे इथं राहिलात तर मलाही कंपनी मिळेल. आणि हो, एक वचन देतो, जितके दिवस तुम्ही दोघे इथे राहाल तुम्हाला काहीही त्रास नाही होणार. आणि हो, तुमच्या पाहुणचारात काही कमी नाही राहू देणार मी.
चीफ, आम्ही काहींना सेल्फ सर्व्हेलन्सवर ठेवलं होतं. त्यावरून आपल्याला बॉम्ब ब्लास्टचे काही क्लूज मिळालेत. ते लोक केव्हाही मुंबईत एंटर होऊ शकतात हायवे नंबर 2 ने. आय नो अभिनव, आपल्याला त्यांना शहराच्या बाहेरच पकडायला हवं, कोणत्याही किमतीत. चीफ, टार्गेट आपल्याच दिशेने येत आहे. येस. चल उतर. चल निघ. उस्मान, तुला काय वाटलं रे की तू कमांड फोर्सच्या हातून निसटशील? शक्य नाही. याची किंमत तुला चुकवावी लागेल. परिणाम चांगले होणार नाही अरे त्याचे. उस्मान, आमची नाही, तू स्वतःच्या भविष्याची काळजी कर, समजलास? अभिनव, अरे चल. सलाम अलैकुम जनाब. वालेकुम अस्सलाम. कबीर, त्यांनी आपल्या लीडरला अटक केली. आपल्याला त्यांना कोणत्याही किमतीत सोडवायचंच आहे. एका आठवड्याच्या आत उस्मान बिन तलाल आपल्या सोबत असतील. आमीन. थँक्स फॉर एव्हरीथिंग. अचानक घरून फोन आला, मम्मीची तब्येत बरी नाहीये म्हणून आम्हाला जावं लागतंय. पण आपण पुन्हा भेटू. एनी टाइम मोनिका. खरं तर तुमच्या इथे असण्यामुळे खूप मजा आली. आता पुन्हा ही जागा शांत होऊन जाईल. थँक्यू. चला आता निघूया. मुली तशा बिचाऱ्या खूपच सभ्य होत्या.
कम ऑन, कम ऑन, मूव, मूव, स्टे देयर. तुम्ही कोण आहात आणि आमची गाडी का अडवली? आम्ही कमांड फोर्स मधून आलोय. आम्हाला तुमची गाडी चेक करायची आहे. पण का? वाद घालून काहीही होणार नाही. आम्हाला आमचं काम करू द्या. अरे पण आमची कार का? साहिल, तू मागे चेक कर. हे सामान कोणाचं आहे? आमचं आहे. हे उघडून दाखवा. हे सामान आमचं आहे पण हे आमचं नाहीये. हे बघा, जर तुम्ही आम्हाला कोऑपरेट नाही केलं तर नाईलाजाने मला डबा तोडावा लागेल. अहो पण आम्हाला खरंच नाही माहिती हे कोणाचं आहे. अभिनव, या. हे काय आहे? आम्हाला नाही माहित. आम्ही खरं बोलतोय. ही गाडी आमची पण हे आमचं नाहीये. जर तुम्ही आम्हाला नाही सांगितलं तर नाईलाजाने आम्हाला हा बॉक्स तोडावा लागेल. साहिल, चेक इट. RDX. हे कसं आलं तुमच्याकडे? आम्हाला नाही माहित. ओके, कम ऑन, लेट्स गो. तुमचं मिशन काय आहे? कोणत्या ग्रुप करता तुम्ही काम करता? हे बघा सर, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलंय की आम्ही इंडियन रुरल डेव्हलपमेंटवर रिसर्च करायला जात होतो आणि अचानक रस्त्यात आमची गाडी बिघडली. तेव्हा एका कबीर नावाच्या व्यक्तीने आम्हाला लिफ्ट दिली. बस. त्याच्याच फार्म हाऊसवर थांबून आम्हाला 1 दिवस झाला होता की मोनिकाच्या आईची अचानक तब्येत बिघडली, म्हणून परत निघालो होतो. आम्ही टेररिस्ट नाही आहोत सर, बिलीव्ह मी. आमचं या RDXशी काहीही घेणं देणं नाहीये. तुम्ही सांगितलं आणि आम्ही विश्वास ठेवायचा. तुम्हाला का नाही कळत आहे की आम्ही चांगल्या घरातल्या मुली आहोत? आम्ही असं का करू? पैशा करता, सिंपल. तुम्ही आमच्याबद्दल माहिती काढा, आमचं बॅकग्राऊंड तपासून पहा. का का करू आम्ही असं? कारण आम्ही आजवर एकही गुन्हा नाही केलाय. आजवर तुम्ही कोणताही गुन्हा नाही केला याचा अर्थ हा नाही की तुमचा हा गुन्हा पण आम्ही माफ करावा. प्रत्येक गुन्हेगार केव्हा ना केव्हा पहिल्यांदा गुन्हा करतोच. तुम्ही आमच्या बरोबर फार्म हाऊसला चला आणि स्वतःच्या डोळ्यांनी पहा. ठीक आहे, चला. चीफ, आम्ही फार्म हाऊस 4ही बाजूनी तपासलाय. असं वाटतं की 4 महिन्यात कोणीही फिरकलं नाहीये. नक्की हे तेच फार्म हाऊस आहे जिथे तुम्ही थांबला होतात? हो सर, पण तेव्हा हे असं नव्हतं. काय म्हणायचंय तुला? तुम्ही गेल्यानंतर याला उजाड करण्यात आलं? वाटतं तर तसंच आहे. अरे दादा, बोला साहेब. या फार्म हाऊस बद्दल काय माहिती आहे का? कित्येक वर्षापासून इकडे कोणी नाही आलं साहेब. या फार्म हाऊसचा मालिक कोण आहे? साहेब कोणी
इंग्रज होता आणि कित्येक वर्ष तिकडे आला पण नाहीये. आणि मागच्या वर्षी इथला वॉचमन मेल्यानंतर इथे यायला लोक घाबरतातच. आणि असं ऐकलंय की इथे वॉचमनचं भूत भटकतं. झालं समाधान? सर, माझे आजोबा इंग्रजांविरुद्ध गांधीजींबरोबर लढत होते. माझे वडील इंडियन नेव्हीत आहेत. आम्ही देशद्रोहाचा विचारही नाही करू शकत सर. सर, आम्हाला फसवण्यात आलंय, आमचा वापर करण्यात आलाय सर. शायना, मोनिकाच्या मदतीने कबीरचं स्केच बनव आणि इन्फॉर्मेशन काढून ठेव. नेमका हा कबीर आहे कोण आणि ह्या सगळ्यांचा हा असा वापर का करतोय? स्केच. हा फोटो तर शब्बीर शेखचा आहे. नाही, हा कबीर आहे. अगं नाही, मी याला चांगला ओळखतो. हा शब्बीर शेखच आहे. अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा कबीरच आहे. साहिल बरोबर बोलतोय आणि तुम्ही दोघेही खरं बोलताय. अशी लोक आपली नावं आणि चेहरा बदलण्यात पटाईत असतात. हा शब्बीर असू शकतो किंवा कबीरही. साहिल. यस चीफ. तुला कबीर बद्दल आणखी काय माहित आहे? चीफ, आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये एकत्रच शिकलोय आणि हा आमच्या क्लासचा सगळ्यात इंटेलिजंट मुलगा होता. नेहमी फर्स्ट यायचा. इवन स्पोर्ट्समध्येही त्याचा कोणीही हात पकडू शकत नव्हता. नेहमी शांत शांत राहणारा हा टेररिस्ट कसा असू शकतो? हे बघा, तुम्ही दोघी आता खरं काय ते सांगा, नाही तर लोकांकडून खरं काढून घ्यायला आम्हाला नीट येतं. एक मिनिट अभिनव. पूर्ण माहिती काढल्याशिवाय आपण काहीही करणं योग्य नाही. शायना, तू शब्बीरचा पत्ता शोध. येस चीफ. अभिनव. चीफ. तू साहिलला सोबत घेऊन शब्बीरला शोध आणि मला जास्तीत जास्त एका दिवसात रिझल्ट हवे. ओके चीफ.
तर तू आहेस. म्हणजे प्रियंका आणि मोनिकाने तुझ्याबद्दल जे सांगितलं ते सगळं खरं होतं तर. का कबीर, का करतोस तू हे सगळं? अरे तू तर आमच्या कॉलेजचा सगळ्यात होतकरू मुलगा होतास ना. मग निरपराध्यांना मारून तू काय साध्य करतोयस? तू तर मुसलमान आहे साहिल. तू तर आमच्या बाजूने व्हायला हवं होतंस, पण तू तर त्यांची बाजू घेतोयस जे आमच्यावर अन्याय करतायत. अरे काय बकवास करतोस तू यार. तुला काय वाटलं तुझी ही मूर्खासारखी बडबड मी मान्य करेन की मुसलमानांवर अत्याचार होत आहेत? फालतू बडबड नकोय साहिल. मला आजही तो दिवस आठवतो. 24 मार्च 1993, पहलगामच्या शूटआउटचा तो दिवस. माझा बाप, माझी आई आणि माझ्या बाहुलीसारख्या बहिणीला पोलिसांनी गोळ्या घालून आतंकवादी घोषित केलं होतं. माझी 8 वर्षांची बाहुलीसारखी बहीण आतंकवादी होती का? म्हणून तू सगळ्या पावलांना मारून टाकशील? खून का बदला खून, का हे चुकीचं नाहीये? फालतू बडबड नकोय साहिल. अरे आम्ही पण मुसलमान आहोत. आमच्या बाबतीत तर असं काही नाही घडत. जर देशाचे पोलीस किंवा आर्मीला आमचा तिरस्कार असता तर दिवसा ढवळ्या कत्तल झाली असती. भारतातल्या प्रत्येक कोपऱ्यात मुसलमान राहतात. सगळे हक्क आहेत आपल्याकडे, सगळ्या सुविधा आहेत. खोटं बोलतोयस तू. मी खोटं नाही बोलत आहे कबीर. जर मी खोटा असतो तर महात्मा गांधींबरोबर मौलाना आझादांचा फोटो छापला गेला नसता आणि वीर अब्दुल हमीदचे फोटोही पुस्तकात छापले नसते. आणि तू तर नेहमी कॉलेजमध्ये फर्स्ट यायचास. अगदी स्पोर्ट्समध्ये नंबर 1 होतास तू. कॉलेजमध्ये तर तुझे असे विचार नव्हते. आणि कोणत्या इस्लाममध्ये लिहिलंय की निष्पाप लोकांचे बळी घेतले पाहिजे? हे कोणत्याही इस्लाममध्ये नाही लिहिलं गेलंय. आणि मला माहित नाही कबीर की तू कोणत्या इस्लामला मानतोस. साहिल, मला तुझ्या बोलण्याने फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी फक्त तुला हे समजवायला आलोय की तू आणि तुझी ती कमांड फोर्स जर माझ्या आडवे आलात तर एक एक करून सगळ्यांना मारून टाकेन. हे तर काळात सांगेल कबीर. बघ कबीर, तुझ्यात माणुसकी अजूनही उरली आहे. माझं म्हणणं ऐक. सोडून दे यार हा रस्ता. सोड सगळं. कबीर, कबीर माझं म्हणणं ऐक. तेवीस मार्च 1993 पहलगाम मध्ये जे शूटआउट झालं होतं ते आर्मी किंवा पोलिसने नव्हतं केलं. ते शूटआउट त्याच लोकांनी केलं होतं. पण चीफ, आपण कधी हे सिद्ध करू शकतो का? नाही साहिल, आपल्याला हे सिद्ध करायची काहीच गरज नाहीये. म्हणजे काय? म्हणजे हे की त्यांनी स्वतःच या हत्याकांडाची जबाबदारी घेतली होती. कोणी? उस्मान बिलतलालने स्वतः हे कबूल केलं होतं की ते हत्याकांड त्यानेच घडवून आणलं होतं. चीफ, आपल्याला ती टेप मिळू शकते का? हो, का नाही. आपल्या रेकॉर्ड्स मधून ती टेप आपल्याला नक्कीच मिळू शकते. मग असं समजा की आपलं काम झालंच. कबीर, आजवर तू तुझी सगळी कामं मोठ्या हिमतीनं आणि हुशारीनं पार पाडलीस. आणि आता आपले लीडर मौलाना उस्मान बिन तलाल यांची सुटका करण्याकरता एक मोठी लढाई लढावी लागेल. सगळ्यात मोठी लढाई. आणि या मोठ्या लढाई करता मी माझी जान पण कुर्बान करायला तयार आहे जनाब. आम्हाला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती कबीर. कबीर, हे कफन मी तुझ्याकरता बडी दर्गामधून मागवलंय. आमीन. कदाचित हे काम तडीस नेण्याकरता तुला तुझी जान पण कुर्बान करावी लागेल. तुम्ही निश्चिंत राहा. प्रत्येक परीक्षेत तुम्ही मला यशस्वी झालेलं पाहाल. आणि हो, तुझ्याकडे एक गॅजेट पोहोचेल. आपल्याला या शहरात 9 मोठे ब्लास्ट घडवायचे आणि त्या सगळ्यांचा रिमोट त्या गॅजेट मध्ये असणार आहे. लाल स्विचला दाबल्यानंतर हे ब्लास्ट थांबवणं अशक्य होईल. फक्त एकाच गोष्टीमुळे हे ब्लास्ट थांबले जाऊ शकतात, जेव्हा तू हिरवं स्विच दाबशील. पण त्यावेळी ते गॅजेट फुटेल
आणि तुझाही जीव जाईल. तुम्हाला माझ्या इमानावर विश्वास नाहीये? मी तर तुझ्या इमानाचा आणि शौर्याचा चाहता आहे, पण कधी कधी शैतान भुलवून द्विधा मनस्थितीमध्ये पडतो. मी तुला द्विधाच्या त्या आगीपासून सावध करतोय. कबीर, या मिशनवरून जर तू जिवंत परत आलास तर गाझी ही पदवी मिळेल, आणि जर मेलास तर शहीद. आणि दोन्हीमुळे तू जन्नतचा हकदार होशील. शुक्रिया जनाब. बस एवढं लक्षात ठेव की तू हक्का करता अन्यायाच्या विरुद्ध लढतोयस, जिहाद करतोयस. आणि हो, त्या गॅजेटला कधीच स्वतःपासून लांब करू नकोस. जा आणि तुझ्या कामयाबीची खुशखबरी ऐकाव. आमीन. खुशामदीद. बोल अभिनव. चीफ, टीव्ही ऑन करा. एक बातमी दाखवतायत. आमचा लढा या सरकारच्या अत्याचाराविरोधात आहे, जे आमच्यावर अन्याय करतात. आणि मीडियाद्वारे सगळीकडे सुव्यवस्था आणि शांती हे सांगितलं जातं. या अत्याचाराचा मी स्वतः एक बळी आहे. आम्ही या शहरात 9 महत्वाच्या जागांवर टाइम बॉम्ब फिट केलेले आहेत. आणि आम्ही या सरकारला आव्हान देतो की जर त्यांनी आमचे लीडर उस्मान बिन तलालची सुटका नाही केली तर एक एक करून सगळे टाइम बॉम्ब्स उडवले जातील. आणि ज्या हजारो लोकांचा बळी जाईल त्याला जबाबदार फक्त आणि फक्त हे सरकार राहील. अभिनव, काय वाटेल ते हो. आपण हे बॉम्बिंग थांबवायलाच हवं. तुम्ही सगळे ताबडतोब हेडक्वार्टर्सला पोचा. ताबडतोब. येस चीफ. गाइज, चीफ, वी आर अंडर अटॅक. अभिनव, काही कळलं की कबीर कोणत्या बिल्डिंग मध्ये दडून बसलाय ते? येस चीफ. कबीर पार्क स्ट्रीटच्या ग्रीन कोर्ट बिल्डिंगच्या टेरेसवर आहे आणि अख्ख्या बिल्डिंगला चारी बाजूंनी घेरलेलं आहे. हॅलो मेजर राठोड, देशावर भीषण संकटाचं सावट आलंय. सुरक्षा धोक्यात आली आहे. तुम्ही करताय तरी काय? खात्री बाळगा सर की आम्ही अगदी जीव तोडून या समस्येवर तोडगा शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय. कधीपर्यंत शोधत राहाल? जेव्हा देशात ब्लास्टिंग सुरू होईल तेव्हा? नाही सर, तसं नाही होणार. आम्ही आमचे बॉम्ब डिफ्युजिंग स्क्वॉड सगळ्या मोठमोठ्या मॉल्स आणि ऑफिसेसला पाठवून दिले आहेत. जिथे जिथे त्यांना बॉम्ब दिसेल तिथे ते बॉम्ब डिफ्यूज करतील. मेजर राठोड, तुम्ही त्यांच्याशी बोलणी का नाही करत? सर, त्यांच्याशी काय बोलणी करायची? उस्मानला त्यांच्या स्वाधीन करण्याची बोलणी. हे बघा सर, उस्मानला त्यांच्या स्वाधीन करून आपण आतंकवाद्याला खतपाणी घालण्याचंच काम करणार आहोत. नाही घातलं तर ते काय आपल्याला सोडणार आहेत? हे बघा सर, तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या देशावर किती मोठमोठे हल्ले झाले आहेत. नाही सांगा ना, हा जम्मू काश्मीरचा नरसंहार, अक्षरधामचं कांड आणि सगळ्यात मोठं पार्लमेंटचं कांड, हे सगळं मला नका सांगू. तुम्ही कसंही करा आणि काहीही करा, पण आता हे सगळं थांबलंच पाहिजे. ओके मेजर? सर पण चीफ, माझ्याकडे एक मार्ग आहे. काय? चीफ, हे सगळे लोक मिसगाइडेड आहेत आणि आमच्याकडे एक टेप आहे
त्याच्या मदतीने आपण कबीरला सांगू शकतो की त्याला खोटं बोलून चिथवलं गेलंय. त्यानंतर मी कबीरला लॅपटॉपवर उस्मान बिन तलालचं स्पीच दाखवेन. जर तुमची परमिशन मिळाली तर. त्याने काय होणार आहे? नाही अभिनव, साहिल अगदी बरोबर बोलतोय. उस्मान बिन तलालला तू घेऊन जा. मला खात्री आहे की आपल्याला या समस्येवर उपाय नक्कीच मिळेल. आणि तसंही बॅकअप करता तर आम्ही सगळेच आहोत. चीफ, जर तुम्ही परवानगी दिली तर उस्मान बिन तलालला मी घेऊन जाऊ. गो ऑन. ऑल द बेस्ट. थँक्यू चीफ. अस्सलाम वालेकुम जनाब. वालेकुम अस्सलाम. कबीर, कसे आहात? मग निघायचं? हो. चला जाऊया. कबीर, 1 मिनिट. यांना तुझ्या स्वाधीन करण्याआधी मला तुला काहीतरी सांगायचंय. माझं म्हणणं लक्ष देऊन ऐक. या लोकांनी खोटं बोलून तुला चिथवलंय. 24 मार्च 1993चे ब्लास्ट पोलिसांनी किंवा आर्मीने नाही, उलट तुझ्या लीडर उस्मान बिन तलालने करवले होते. नाही कबीर, हे खोटं बोलतायत. यांच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नकोस. या गोष्टीची शहानिशा तर आत्ताच होईल. साहिल. चीफ, कालचा स्फोट हा आमच्या युद्धाचा ऐलान होता. मी सुरुवात केलीये. जर आताही तुम्ही लोक नाही जागे झालात आणि आम्हाला आमचा हक्क नाही मिळाला तर असे स्फोट शहरातली प्रत्येक गल्ली आणि प्रत्येक नाक्यावर होईल. हे सगळं तुम्ही घडवून आणलं? हे बघ कबीर, एखादा मोठा उद्देश कामयाब होण्याकरता अशी छोटी मोठी कुर्बानी तर द्यावीच लागते. मला तुझे वाली आणि तुझ्या बहीण भावाच्या मृत्यूचा अफसोस आहे, पण तू यांच्या बोलण्याला फसू नकोस. कबीर, आता तरी तुला सत्य काय ते कळलंय ना? चल मग आम्हाला सांग की बॉम्ब्स कुठे प्लांट केलेत. आम्ही आता त्यांना आत्ताच्या आत्ता डिफ्यूज करू. सांग कबीर, लवकर सांग. सांग.
आता त्याची काही गरज नाही पडणार. कबीर, तू 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 मला मारशील? कबीर, कबीर! कबीर नाही, कबीर नाही, कबीर, कबीर. कबीर, हे काय केलंस मित्रा तू? साहिल, साहिल कबीर एक सच्चा हिंदुस्तानी होता. त्याने देशाकरता आपला जीव दिला. हो, भरकटला होता तो काही वेळाकरता. पण साहिल, एक गोष्ट तर लक्षात ठेव, कबीर मेला नाही, हुतात्मा झालाय.